ड्रीमलाइनरच्या खरेदीवेळी शंका उपस्थित झाल्या होत्या असं राऊत म्हणतात। प्रफुल्ल पटेलांना वारंवार खुलासा करावा लागला होता। एकाच वेळी 2 इंजिनं बंद पडली कशी असा सवाल आता या ठिकाणी राऊत यांनी उपस्थित केला आहे। मनात शंका आहे पण अधिक बोलून गोंधळ नको। अपघात अहमदाबादलाच कसा झाला यावर शंका उपस्थित केली आहे। संजय राऊत यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना अहमदाबाद दुर्घटनेवरून आता केंद्र सरकारवर या ठिकाणी टीका केली आहे। त्यांच्या कोणाच्याही चेहऱ्यावरती दुःखाचा लवलेश दिसत नव्हता। आम्ही अजूनही अस्वस्थ आहोत। महाराष्ट्रातले 20च्या आसपास लोक मरण पावले आहेत। अर्थात 300 लोकांचं दुःख आम्हाला आहे, पण आमच्या आसपास सुद्धा माणसं मृत्यू पावलेत या विमान अपघातामध्ये। पण सरकारला फार मोठा धक्का बसला आहे किंवा सरकारच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या आहेत असं या क्षणी तरी दिसत नाही, अजिबात दिसत नाही। हे का? यातून सरकार काय धडा घेणार आहे? हवाई क्षेत्रामध्ये, एव्हिएशन क्षेत्रामध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त सतर्क असायला पाहिजे। आपण एअर इंडियाचं खाजगीकरण करून आपल्याला जबाबदारी झटकता येणार नाही। अतिशय दुर्दैवी म्हणावी लागेल अशी घटना अहमदाबादमध्ये घडली। लंडनला विमान चाललेलं होतं। 9 तासाचा 8.5 तासाचा प्रवास होता आणि अगदी उडता क्षणीच हे त्या ठिकाणी जमीनदोस्त झालं। मोठा स्फोट त्यात झाला, कारण लाखाच्या वर 1 लाख सव्वा लाख लिटर जवळपास पेट्रोल इंधन त्यामध्ये भरलं गेलेलं होतं आणि त्यामुळे खूप मोठा स्फोट त्या ठिकाणी झाला आणि त्यात सगळे प्रवासी बहुतेक होरपळून निघाले। खरं म्हणजे कुठल्या शब्दामध्ये संवेदना व्यक्त कराव्या हे सुद्धा कळत नाही, पण दुर्दैवाने ते आपल्यामध्ये आज नाही आहेत। निश्चित त्यांच्या प्रती या ठिकाणी आदरांजली मी व्यक्त करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।